जान्हवी ऐक ना, मला बोलायचंय तुझ्याशी. जान्हवी प्लीज फोन देऊ नकोस, मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला काहीच नाही बोलायचंय तुमच्याशी. आय एम सॉरी. हॅलो जान्हवी, हॅलो. श्री, आलास? श्री, काय झालं? वहिनी, अगं बाई, आला. काय झालं? 1 मिनिट जरा थांबा. त्याला बसू दे, पाणी पिऊ दे, मग आपण प्रश्न विचारूया. बस बस. श्री, तू बस, पाणी पी, मग हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. हा? नाही, मला जेवायला नकोय, भूक नाही. श्री, श्री, तुझ्याकडे बघून मला वाटतंय की आजही तुझं आणि जान्हवीचं काहीच बोलणं झालं नाहीये. आई अगं, मी खूप प्रयत्न करतोय, खरंच खूप प्रयत्न करतोय, पण ती मला भेटायला, माझ्याशी बोलायला तयारच नाहीये. ती माझ्याशी बोलणं टाळतीये. श्री, जान्हवी तुला भेटणं टाळतीये? ती अजून त्या डिनायल मोड मधून बाहेरच आलेली नाहीये. म्हणजे ती अजून कशाचाच स्वीकार करत नाहीये. तुझ्याशी लग्न झालं हे सुद्धा स्वीकारत नाही? मोठी आई, तिला काही आठवतच नाहीये. मला हे कळत नाहीये की कोणी सांगितलं असेल तिला आणि का. नको त्या वेळेला नको त्या गोष्टी का करतात माणसं? तेच तर मलाही कळत नाहीये. तिला हे सगळं सांगितलं कोणी आणि तिला नेमकं काय काय कळलंय हेही आपल्याला समजत नाही. श्री, तू आधी शांत हो. हे बघ, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल ना, तर तुझं तिला भेटणं फार महत्वाचं आहे. आणि ती नेमकी तुला भेटायचं टाळते याचंच आश्चर्य वाटतंय मला. श्री, तू काही कर, तिला कुठेही कसंही गाठ, पण बोल बाबा तिच्याशी. अगं मोठी आई, मी खूप प्रयत्न करतोय. श्री, तू प्रयत्न करतोस हे खरंय, पण यश नाही मिळालं ना रे बाळा. आता तुला काहीतरी प्लॅन करायला हवा.